थँक्यू व्हेरी मच. खरं तर आता चौकारानं सुरुवात केली. आशिष पाटीलच्या बॅटमधून हा चौकार आणि जसे चौकार षटकार येतील जगदीशबाई खुश. पुढचा चेंडू रिवर्स लगी तो आबाद नाही तो बरबाद. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग मध्ये डीप तंडमॅनला सीमा पार. चौकार बॅक टू बॅक हा दुसरा चौकार आशिष पाटीलच्या बॅटमधून. की राणी आहे ना आहे. चौकारांची बरसात सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. इंतजार कर मोके का हिसाब होगा हर धोके का. दोन चौकार हम भी किसी से कम नहीं है. सांगडे संघाचा फलंदाज सांगतोय हा फटका सुद्धा सुंदर चांगला फटका आपण पाहतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गती होती चेंडू मध्ये. चेंडू जाईल सीमा पार. चौकारांची हॅट्रिक. तिसरा चौकार. खरं तर आशिष पाटील सांगतोय की हम भी किसी से कम नहीं है. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. तीन चौकार त्याच्या बॅटमधून. यासाठी खरं तर संघनायकानं टाकलेला विश्वास आणि त्या विश्वासावर पात्र ठरलेला हा फलंदाज आपण पाहतोय. सलामीला का जात असतो याचं उत्तर देत असताना मैदानाच्या आतमध्ये सलग तीन चौकार आशिष पाटीलच्या बॅटमधून. एक पार्टनरशिप बनवावी लागेल. 66 धावा जर तुम्हाला चेस करायच्या असतील तर एक पार्टनरशिप बनणं खूप महत्त्वाची गोष्ट. येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजावर आक्रमण चढवणं खूप गरजेचं असेल. गोलंदाजीच्या मार्कवर संदेशला आपण पाहतोय. जशी सुरुवात केली होती पिंपरी संघानं डावाची तशी सुरुवात सांगडे संघ सुद्धा करताना म्हणजे जशाच तसं उत्तर दिलं जात आहे. हा चेंडू खोलवर टप्प्याचा खोदून काढला. गॅप शॉट सिलेक्शन. मिडऑफला भेदलंय. मिडऑफची गॅप भेदली आणि चेंडू जाईल डीप मध्ये. हाही चौकार. चौथा चौकार आपण पाहिला आशिष पाटीलच्या बॅटमधून. चार सलग चौकार आपण पाहिले आशिष पाटीलच्या बॅटमधून. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. आता बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल आपण पाहतोय. कमबॅक करतोय गोलंदाज संदेश हा गोलंदाज. आता हा चेंडू डॉट. प्रेशर आणण्याचं काम मानसिक दडपण आणण्याचं काम केलं जात आहे. या फलंदाजांना रोखणं आता कठीण झालंय. खरं तर शेवटच्या चेंडूपर्यंत उभा राहिला तर धावांचा डोंगर सहज धावा बनवण्यासाठी जाणला जाणार हा खेळाडू कोहिनूर हिरा. खरं तर सांगली संघाचा आडव्या बॅटनं केलेला हा फटका आपण पाहतोय. त्या ठिकाणी थोडी मिसफिल्ड पाहायला मिळाली. लगेच दुसरी धाव आणि 2 धावा पूर्ण. या 2 धावेच्या मदतीनं पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकामध्ये खरं तर सांगली संघ जाऊन पोहोचलाय 18 या धावसंख्येवर. जशी सुरुवात आपण पाहिली होती पिंपरी संघाची तशीच सुरुवात म्हणजे एक पाऊल आपण पाहतोय. 18 धावा आणि पिंपरी संघाच्या 19 धावा होत्या म्हणजे एक पाऊल मागे असेल. अजूनही 24 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 66 धावांचा पल्ला टप्पा तुम्हाला गाठायचा आहे. 24 चेंडूमध्ये 48 धावांची अजूनही गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाही आहे कारण सांगडे संघ अजूनही जिंकलेला नाही आहे की पिंपरी संघ अजूनही हरलेला नाही आहे. पहिले षटक समाप्त. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या एकूण 18. 24 चेंडू आणि 48 धावांची गरज. थँक्यू व्हेरी मच. आणि पहिलं षटक आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये धावाला एकूण 18. 48 धावांची अजूनही गरज आहे. सामना अजूनही दोन्ही संघाच्या बाजूनं 50-50 बॅलन्स आणि दोन्ही संघ मातबर आहेत. दोन्ही संघ तितके ताकदीनं उतरलेत.
जिथे गोलंदाज आपण राकेशला आपण पाहू शकाल. षटक क्रमांक दुसरं मार्गचं होईल, वैयक्तिक पहिलं आणि सांगे कोट्यातील दुसरं षटक. 48 धावा. अजूनही तुम्हाला कोटाच्या डावखुऱ्याचा फलंदाज अमित बोपी. हो, सन्मान देण्याचा प्रयत्न जरूर केला होता. नाईस डिलिव्हरी, व्हेरी गुड डिलिव्हरी. खरं तर डॉट बॉल पहिल्या चेंडूची खरं तर पाहणी करतो की काय. वादळापूर्वीची शांतता तर नव्हे, अमित बोपी सुद्धा एक आक्रमक खेळाडू आहे. त्याच्या बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला तर कदाचित एखादा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळेल. डीप एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर डीप लॉंग ऑनला सरळ बॅटनं केलेला हा फटका मिड ऑफला क्लिअर करायचं होतं. चांगलं शीतरक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. कदाचित हा चेंडू सुटला असता तर 2 धावा कदाचित मिळाली असत्या, तसं झालं नाही. या चांगलं क्षेत्ररक्षण. जेव्हा जेव्हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असतो तेव्हा क्षेत्ररक्षणाचं साथ लांबणं खूप गरजेचं असं. आता मेहनत करावी लागेल फलंदाजी करणाऱ्या सांगडे संघाला. एक प्रत्येक डॉट बॉल खरं तर प्रेशर तुमच्या संघावर बॅटिंग करत असताना येईल. एखादा मोठा फटका तुमचं प्रेशर खरं तर क्रिएट करेल आणि एखादा मोठा फटका प्रत्येक षटकामध्ये ठोकणं गरजेचं असेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. कहीं पे निगाह, कहीं पे निशाणा. डॉट बॉल प्रेशराइज क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अमित भोपेला पूर्णपणे बांधून ठेवलंय. गोलंदाजानं पूर्णपणे शांत बसवलंय. एकही मोठा फटका त्याच्या बॅटमधून खेळू देत नाही. संयम ठेवावा लागेल, संयम बाळगावा लागेल अमित भोपेला. राकेशला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करताना सलग 3 चेंडू डॉट फेकलेत. आडव्या बॅटनं केलेला फटका ऑन साईडला ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक आणि त्याच्यामध्ये लागलेली रेस आपण पाहिली. अखेरता 2 धाव मिळतील. या 2 धावेच्या मदतीनं संघाच्या धावसंख्येत बदल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 20. या धावसंख्येवर 20 धावा धावपालकर आपण पाहतोय. चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये आणि या षटकामध्ये खरं तर 3 चेंडू डॉट फेकलेत गोलंदाज राकेशना. जबरदस्त गोलंदाजी म्हणजे डावखुऱ्या त्याच्या फलंदाजाला पूर्णपणे शांत बसवण्याचं काम केलंय. 66 धावांचा पल्ला टप्पा तुम्हाला ओलांडायचा. आडव्या बॅटनं केलेला हा फटका आपण पाहतोय. वेट अँड वॉच केला होता. झेलपर्यंत पोहोचण्याची तयारी दाखवणं खूप गरजेचं होतं आणि या चेंडूवर सुद्धा मिळेल 1 धाव. एका धावेनं सांगडे संघ जाऊन पोहोचलाय बिनगडी बाद असताना 21 या धावसंख्येवर. षटक क्रमांक दुसरं मार्गसह मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण जर पाहिली तर डीप उजव्या हाताचा फलंदाज आपण पाहू शकाल. आशिषला आपण पाहू शकाल. आशिष पाटील ज्याच्या बॅटमधून आपण सलग 4 चौकार पाहिले. एकटा निडलाय मैदानाच्या आतमध्ये. डीप मिड विकेटला 1 क्षेत्ररक्षक. त्यानंतर आपण पाहू शकाल डीप लॉंग ऑन, डीप एक्स्ट्रा कव्हरला 1 क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन अशी ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. पॉईंटमध्ये 1 क्षेत्ररक्षक, मिड ऑफला मिड ऑनला 1 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. अशी व्यूहरचना आखली गेली. आशिष साडिया गोलंदाज तयार. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. शरीरभेदी गोलंदाजी चेंडू काही समजला नाही आहे. डॉट बॉलची सांगत आहोत असताना षटक होईल समाप्त. जबरदस्त षटक या ठिकाणी हाताळले राकेशनं. धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 3 धावा. खरं तर या सामन्यातील टर्निंग पॉईंट षटक असेल का. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या षटकामध्ये फक्त धावा आल्या 3 आणि एकूण धावसंख्येचा विचार केला तर बिनगडी बाद असताना सांगडे संघ जाऊन पोहोचलाय 21 या धावसंख्येवर. थँक्यू व्हेरी मच. 18 चेंडूमध्ये अजूनही 45 धावांची गरज जिंकण्यासाठी सांगडे संघाला आता 2 हात करावे लागतील. एखाद्या फलंदाजाला जबाबदारी घ्यावी लागेल आणि आपल्या मनगटातील ताकद खरं तर दाखवावी लागेल. आता मेहनत करावी लागेल. सांगडे संघाला कंबर कसावी लागेल. येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजावर आक्रमण हाच पवित्र घ्यावा लागेल. 18 चेंडूमध्ये 45 धावा खरं तर अजूनही बनवायचे आहेत. 15च्या सरासरीनं धावा बनवाव्या लागतील. इथे गोलंदाजीच्या मार करेल गोलंदाज.
संदेशला आपण पाहू शकाल पहिल्या षटकामध्ये संदेशची गोलंदाजी आपण पाहिली होती, थोडी महागडी गोलंदाजी 18 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा संघनायकांना संदेशवर टाकलेला विश्वास आणि त्या विश्वासाला आता पात्र ठरावं लागेल. 2 हात करत असताना सांगडे संघ धावासाठी वणवण करताय, धावासाठी संघर्ष करताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आता या षटकामध्ये खरं तर धावा येणं खूप गरजेचं असेल. आशिष पाटील आणि त्याला साथ देतोय फलंदाज अमित भोपी. अमित भोपीला आता हात खोलावे लागतील, आक्रमण करावं लागेल. क्षेत्ररक्षणाचा विचार केला, तिसरं षटक मार्गच 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर, रिंगणातून बाहेर, म्हणजे क्षेत्ररक्षणावर लागलेली पाबंदी आता हटवली जाईल. एक क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मिड विकेटला, त्यानंतर डीप लॉंग ऑन, त्यानंतर डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, डीप एक्स्ट्रा कव्हर. खोलवर टप्प्याचा चेंडू हवेमध्ये, चेंडू आहे. क्षेत्ररक्षकाने दाखवलेला प्रयत्न आपण पाहिला, फक्त धाव मिळेल सिंगल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल 22 या धावसंख्येवर. 22 धावा धावपालकर आपल्याला पाहायला मिळतील. 22 धावा म्हणजे येणारे 17 चेंडू आणि 44 धावांची अद्याप गरज जिंकण्यासाठी. सतरा चेंडू आणि 44 धावांची अजूनही गरज जिंकण्यासाठी. कोण जिंकणार कोण होणार, सांगडे संघाला सुद्धा कमी लेखून चालणार नाहीये. आता खरं तर सांगडे संघाचा विचार केला तर कुठेतरी थोडा अडचणी सापडलाय. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या, फक्त 3च धावा आल्या होत्या. आणि हे षटक जर पाहिलं तर या सामन्याचा टर्निंग पॉईंट षटक होईल का याच्याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलंय. संदेशच्या हाती चेंडू सोपवला, तिसरं षटक मार्गचं पहिला चेंडू आपण पाहिला जिथे अमित भोपीला ऑन स्ट्राईक आपण पाहिलं होतं, फक्त धावाली सिंगल. त्यानंतर आशिष पाटीलला आपण पाहू शकाल ऑन स्ट्राईक. आशिष पाटीलचं उभं राहणं, आशिष पाटीलमध्ये सामना फिरवण्याची क्षमता आहे. त्या आशिष पाटीलला मोठे फटके खेळावे लागते. स्टेप आउट करून खेळलेला हा फटका आपण पाहतोय, गॅपमध्ये जाईल, डीप लॉंग ऑफच्या डोक्यावरून एका टप्प्यानं चेंडू जाईल सीमा पार, चौकार. आतमध्ये आशिष पाटील एकटा संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये, त्याला साथ मिळत नाहीये. दुसऱ्या बाजूला अमित भोपीला सुद्धा साथ द्यावी लागेल. एक पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावी लागेल. जर 66 धावांचा पल्ला तुम्हाला पार करायचा असेल तर एक पार्टनरशिप, येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजावर आक्रमण करणं, या गोष्टी तुम्हाला आता कराव्या लागतील. आता कुठेतरी संकट सापडलाय सांगडे संघ. मी तर म्हणेन दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या, त्या कारणाने कुठेतरी प्रेशर आणण्याचं काम केलंय सांगडे संघावर. एखाद्या फलंदाजाला जबाबदारी उचलावी लागेल. आशिष पाटीलला आपण विचार केला तर कित्येक मैदान गाजवणारा हा खेळाडू आपण पाहतोय. बॅकवर्ड डीप थर्ड मॅनकडे हा चेंडू आपण पाहिला. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी निघालेत. सिंगल डबलचा प्रवास सध्या मैदानाच्या आतमध्ये करत असताना आशिष पाटील आणि अमित भोपीला आपण पाहतोय. सिंगल डबलनं खरं तर पिंपरी संघाला माहिती आहे की सिंगल डबलनं काही बिघडणार नाही आहे. मोठ्या फटक्यापासून पूर्णपणे वंचित ठेवलंय, जखडून ठेवलंय, पकडून ठेवलंय, बांधून ठेवलंय. गोलंदाज संदेश पुन्हा एकदा सज्ज होईल. एक चौकार जरूर संदेशच्या या गोलंदाजीवर आपण पाहिला. त्यानंतर 2 धावा आल्या. पुढचा चेंडू संदेशचा. आशिष पाटीलसाठी हा चेंडू पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी डीपमध्ये हा क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी निघालेत. सुंदर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे. 2 धावा मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 30 या धावसंख्येवर. 30 धावा आपण पाहतोय धावपलकावर. अजूनही 36 धावांची गरज जिंकण्यासाठी. चांगली रनिंग बॅटिंग द विकेट. खरं तर एकटा संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये. जेवढं एकट्याने संघर्ष कराल ना तेवढं ताकदवान राहाल. अजिबात कोणाच्या भरोश्यावर बसू नका. स्वतःची ढाल स्वतः बना आणि स्वतःच्या जोरावर स्वतःचं अस्तित्व खरं तर मैदानामध्ये निर्माण करा. आणि स्वतः मैदानाच्या आतमध्ये लढत असताना एकाकी झुंज देतोय आशिष पाटील मैदानाच्या आतमध्ये.
मोठ्या फटक्यापासून खरं तर त्याला वंचित ठेवलंय. पहिल्या षटकामध्ये एकूण 4 चौकार आणि या षटकामध्ये सुद्धा 1 चौकार त्याच्या बॅटमधून. 5वा चौकार आपण जरूर पाहिला होता. जबरदस्त बॅटिंग आशिष पाटीलची आपण पाहिली आणि एकटा खरं तर सध्या मैदानामध्ये लढतोय. संदेशचा हा चेंडू आपण पाहू शकाल. फुलरलेनचा चेंडू आडव्या बॅटनं खोलात टाकलेला हा चेंडू आपण पाहतोय. स्वतः गोलंदाजानं झेप घेतली, चेंडूकडे पोहोचलाय, चेंडूपर्यंत धाव मिळेल फक्त सिंगल डबलनं. खरं तर पिंपरी संघाला माहिती आहे की आमचं जास्त काही बिघडणार नाही आहे. जर मोठे फटके आल्या तर मात्र सामन्यात शिरकाव करेल सांगडे संघ. जर या सामन्यामध्ये सांगडे संघाला जिंकायचं असेल तर मोठ्या फटक्यांची नितांत गरज असेल. येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर आक्रमण करावं लागेल. अमित बोपीला आपण पाहतोय डावखुऱ्या त्याचा फलंदाज सलामीला गेलाय आणि आपलं काम चोखपणे बजावावं लागेल. मोठे फटके कधी येतील या प्रतीक्षेमध्ये सांगडे संघ असेल, कारण या जोडीकरना आशा आणि अपेक्षा असेल संघनायकाला. संदेशचा हा चेंडू आक्रमण केले, मोठा फटका, बराच काल हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक पोहोचला नाही. 2 धावा सहज पूर्ण. तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न होता, नकार दिला आशिषनं. फक्त धावा मिळतील 2. या 2 धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचेल 33 या धावसंख्येवर. या षटकाचा विचार केला तर धावा आल्या एकूण या षटकामध्ये आपण पाहिले 1 चौकार जरूर पाहिला, 12 धावा. येणारे 12 चेंडू असेल आणि गरज असेल जिंकण्यासाठी 33 धावांची. 12 चेंडू 33 धावांची गरज सांगडे संघाला. थँक्यू व्हेरी मच. अप्रतिम संगीत डी जनितीन यांच्या माध्यमातून खरं तर ऐकलं. खरं तर तुम्हाला इच्छित स्थळापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो रिक्षा चालक. रात्री अपरात्री ऊन पाऊस असेल, वारा असेल, त्याच्या पर्वा न करता जो पोहोचवणार असतो तो म्हणजे रिक्षा चालक असतो. आणि हे गाणं आपण ऐकलं. खरं तर आता इथे संघाचं नेतृत्व करावं लागेल. आशिष पाटीलला आपली बॅट तापवावी लागेल. नेतृत्व कोणाकडून उचले मिळत नाही, हे स्वतः निर्माण करावं लागतंय. आणि आशिष पाटील असा फलंदाज आहे की एक हाती सामना फिरवण्याची ताकद असलेला हा फलंदाज. आणि आता मैदानाच्या आतमध्ये एकटा संघर्ष करतोय, त्याला साथ लाभत नाही. मोठ्या फटक्यांची नितांत गरज असेल. 12 चेंडूमध्ये 33 धावा अजूनही बनवायच्या आहेत आणि त्या 33 धावा आता बनवाव्या लागतील. चेसिंग कंपल्सरी असल्या कारणाने या 33 धावा आपण आपल्याला बनवाव्या लागतील. चांगली फलंदाजी करावी लागेल, गोलंदाजावर तुटून पडावं लागेल, आक्रमण करावं लागेल. खरं तर जीवनात कधी कुणाला कधी कमी समजू नका, कारण काहींनी मैदानं गाजवलेली असतात, काही मैदान गाजवत असतात आणि काही गाजवणारे असतात. आशिष पाटीलचा आता कुठेतरी संकट सापडला की काय. खरं तर 3 षटक समाप्त झाल्यानंतर एकूण 33 धावा आपण पहिल्या धावपालकावर. 12 चेंडूमध्ये अजून 33 धावांची अर्धा पल्ला तर खरं तर पार केलाय. 12 चेंडू असेल आणि 33 धावांची गरज, मोठ्या फटक्यांची नितांत गरज. या षटकाचा विचार जर केला तर या षटकामध्ये धावा किती येतील हा प्रश्नचिन्ह. जे त्या स्वप्नीलच्या हाती चेंडू सोपवला गेलाय. स्वप्नीलला गोलंदाजी मार्कवर आणलं गेलंय. स्वप्नीलवर टाकलेला विश्वास गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. संघनायकानं स्वप्नीलवर टाकलेला विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरेल का. 12 चेंडू 33 धावांची गरज. सांगडे संघ आपण पाहतोय झुंज देत असताना आशिष पाटीलचा विचार केला तर एकटा नडतोय मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त स्ट्रोक आपण पाहिला. जसा चेंडू आला लेग स्टिकवर, चेंडू भिरकावून दिला डीप पाईन लेगच्या डोक्यावरून. आशिष पाटीलच्या बॅट मधून निघतोय हा खणखणी सनसनी धनधनी षटक. खरं तर या षटकारानं खरं तर आशिष पाटीलनं आपले मनसुबे जाहीर केले. मैदानाच्या आतमध्ये हम भी किसी से कम नहीं है, जो पानी से नहाते वो लिबास बदलते,
जो पसीने से नहाते वो इतिहास बदलते. आज या मैदानावर इतिहास कोण बदलणार? सांगडे संघ बदलणार की पिंपरी संघ बदलणार? याच्याकडे लक्ष लागलं. येणारे 11 चेंडू असतील, 27 धावांची गरज. एकटा खरं तर मैदानाच्या आतमध्ये नडलाय आशिष पाटील. खरं तर 12 जुलै 1660 साली बाजीप्रभूंना जी पावनखिंड लढवली होती तशी ही खिंड लढवण्याचं काम आशिष पाटील करतोय. एकटा मैदानाच्या आतमध्ये नडतोय. येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजांना 11 चेंडूमध्ये 27 धावांची अद्यापी गरज जिंकण्यासाठी. सामना अजूनही संपलेला नाही आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. आशिष पाटील अजूनही मैदानामध्ये आहे. कठीण काळामध्ये स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही आहे, कारण मी अजून जिंकलेलो नाही आहे. आशिष पाटील सांगतोय मैदानाच्या आतमध्ये आणि एकटा खरं तर संघर्ष करतोय. जेवढं मोठं संघर्ष कराल मैदानाच्या आतमध्ये तेवढं यश तुमच्या पात्रामध्ये पडणार. जिथे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल गोलंदाज स्वप्नील, ज्याच्यावर पहिल्या चेंडूवर आक्रमण दिवसा तारे दाखवण्याचं काम केलंय या फलंदाजानं. आपण एकदा स्वप्नील तो आशिष पाटील असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपण पाहतोय. षटकराने खरं तर स्वागत केलंय स्वप्नील या गोलंदाजाचं. जबरदस्त फलंदाजी आशिष पाटीलची आपण पाहिली आहे. नेक्स्ट डिलिव्हरी आहे स्वप्नील याची. आशिष पाटील साठी हा चेंडू टॅप केलाय. चेंडूला पॉइंटमध्ये ढकलायचं होतं. धाव मिळेल फक्त सिंगल. येणारे 10 चेंडू 26 धावांची अद्याप गरज जिंकण्यासाठी. 10 चेंडू आणि 26. सामना अजूनही संपलेला नाही आहे. सामना खरं तर पिंपरी संघ जिंकलेला नाही आहे किंवा सांगडे संघ अजूनही जमलेला नाही आहे, जिंकलेला नाही आहे. आणि दोन्ही संघ तितके ताकदवर. मी मागाशी सुद्धा उल्लेख केला होता की दोन्ही संघ तितके ताकदवर. दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत. दोन्ही संघ पराभव पत्करायला तयार नाही आहेत. आणि आता दोन्ही संघांच्या बाजूने संघर्ष. आशिष पाटीलला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अमित भोपीला त्याला साथ द्यावी लागेल. एका बाजूनं किल्ला लढवतोय आशिष पाटील, दुसऱ्या बाजूनं अमित भोपीचं उभं राहणं खूप गरजेचं. धावफलकाचा विचार केला एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली 40. या धावसंख्येवर 26 धावांची अजूनही गरज. 10 चेंडू 26 धावांची गरज. अमित भोपी आता आक्रमण करावं लागेल. आडव्या बॅटने खेळलेला हा फटका ताकदवर फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल. खरं तर फुटबॉल आपण पाहिला आणि चेंडू गेलाय सीमा पार. मिळतील 4 चौकार. एका बाजूने अमित भोपीला आपण पाहतोय आक्रमण करतोय. चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. निर्णक्षणे आलेला हा चौकार. 9 चेंडू 22 धावांची गरज. जिथे स्वप्नीलला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू आपण पाहतोय आउटसाइड ऑफ स्टंप करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा. इट्स अ वाईट कॉल. 9 चेंडू 21 धावांची अद्याप गरज. प्रेशर दोन्ही बाजूने मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला सांगडे संघ, दुसऱ्या बाजूला पिंपरी संघ. खरं तर लोकांचं बोलणं कधीही मनावर घेऊ नये का, कारण लोक पेरू विकत घेताना सुद्धा विचारतात गोड आहे, कारण खाताना त्याला मीठ लावून खातात. आणि आता इथे संघर्ष करत असताना दोन्ही फलंदाजांना आपण पाहतोय आशिष पाटील आणि अमित भोपी. आखूड टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा. लेग स्टिक सोडून जातोय चेंडू. अवांतर. 9 चेंडू एकूण 20 धावांची गरज. 9 चेंडू मध्ये अजूनही 20 धावा. सामना अजूनही संपलेला नाहीये. सामना अजूनही 50-50 बॅलन्स. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ ताकदवर आहे. दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत. आता या सामन्यामध्ये जिंकणार कोण? कुठेतरी कान मंत्र देत असताना स्वप्नील या गोलंदाजाला. मैदानामध्ये संघर्ष करत असताना दोन्ही फलंदाज ही सुद्धा सांगडे संघाची जमेची बाजू असेल, कारण एकही फलंदाज अजूनही बाज. सलामीला दोन्ही फलंदाज गेलेत आणि मैदानाच्या आतमध्ये आक्रमक पवित्र घेऊन मैदानामध्ये तळ टोकून उभे. 9 चेंडू 20 धावांची गरज. गोलंदाज स्वप्नील. यॉर्कर लेनचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव आले. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी केलंय. समीकरण बदलेल एका धाब्यानं. खरं तर समीकरण बदलताना आपण पाहतोय 8 चेंडूमध्ये अजूनही 19 धावांची गरज जिंकण्यासाठी. सामना खरं तर सिंगल धाब्यानं
पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला जातो सांगली संघाच्या माध्यमातून. सामना खरं तर अजून संपलेला नाही आहे. 8 चेंडू असतील आणि 19 धावांची. असं म्हणतात की झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए. धावा बनतायत मैदानाचा आपण विचार केला तर धावा बनतायत आणि त्या धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. आठ चेंडू आणि 19 धावांची गरज. कोण जिंकणार कोण हरणार. सांगडे जिंकणार की पिंपरी जिंकणार. छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचं धाडस तुम्हाला नक्की द्या येईल. तसेच आत्मविश्वासानं खेळ करण्याची गरज असेल. स्वतःवर टाकलेला विश्वास. स्वतःवर ठेवा विश्वास. आणि आशिष पाटीलनं ठेवलाय स्वतःवर विश्वास आणि त्या विश्वासानं सध्या खेळ करत असताना आज जिंकायचं आहे. आज मैदान गाजवायचं आहे. आज आपल्या संघाला या सामन्यामध्ये विजय करायचे आहे या इराद्याने उतरलाय मैदानाच्या आतमध्ये. जिथे स्वप्नीलला आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवर 2 वाईट चेंडू फेकत असताना त्याला आपण पाहिलं. म्हणजे चांगली गोलंदाजी थोडी महागडी सुद्धा गोलंदाजी पाहायला मिळेल स्वप्नीलची मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 4 मार्गास आणि 8 चेंडू 19 धावांची गरज असताना आशिष पाटीलच्या बॅट मधून निघतोय हा दणदणीत सनसनीत षटकार. आता आशिष पाटील आक्रमक बनलाय. 7 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. 1 मॅन आर्मी म्हणून काम करतो मैदानाच्या आतमध्ये. खरं तर एकटा नडलाय मैदानाच्या आतमध्ये. त्याला साथ दिली आहे अमित बोपी या फलंदाजांना. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. एकूण 14 चेंडूमध्ये 40 धावा ठोकताना आपण आशिष पाटीलला पाहतोय. जबरदस्त बॅटिंग. खरं तर या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का आशिष पाटीलच्या बॅटमधून. जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली. चौकार षटकारांची बरसात. एकटा खरं तर येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजांना नडतोय. मैदानाच्या आतमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करतोय. टॅपिंग क्रिकेट आपण पाहिलं. खरं तर या ठिकाणी डीपमध्ये प्रोटेक्शन तैनात. स्ट्राईक रोटेशन आणि स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न. येणारे 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. षटक क्रमांक 4 समाप्त. 6 चेंडू शिल्लक आणि 12 धावांची गरज सांगड्या टीमला. थँक्यू व्हेरी मच. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. फास्ट केला जरा, जास्त वेळ नाही आपल्याकडं. पंचांना सुद्धा विनंती करूया. गोलंदाजी मार्कवर गणेशला आपण पाहू शकाल. सामन्याचं भविष्य घेऊन 6 चेंडू 12 धावांची गरज. कोण जिंकणार कोण हरणार याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ऑनलाईन प्रेक्षकांच्या सुद्धा नजरा या सामन्याकडे लागलेत. 6 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी असेल. सांगडे संघ जिंकणार की पिंपरी संघ जिंकणार. कारण खूप दूरवरचा प्रवास करून या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी पिंपरी संघ आलाय. आता मात्र 6 चेंडू 12 धावांची गरज. आशिष पाटील आपण ऑन स्ट्राईकला पाहतोय. ज्या एकट्या फलंदाजानं खरं तर सामना फिरवलाय. 1 मॅन आर्मी. एकटा नडलाय प्रत्येक गोलंदाजांना. तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आशिष पाटीलला आपण पाहतोय. जबरदस्त बॅटिंग. एकूण त्याच्या बॅटमधून 3 षटकार पाहिले. 2 षटकार 5 चौकार. आशिष पाटील ऑन फायर आपण पाहिला. फुललेनचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅक टू बॉलर ही संकल्पना. 5 चेंडू 12 धावांची गरज. सामना मित्र म्हणेन
एक एक डॉट चेंडू सामन्यामध्ये पिंपरी संघ शिरकाव करेल. एखादा चांगला फटका आला तर सांगली संघ या सामन्यामध्ये खरं तर शिरकाव करेल. पैसा वसूल सामना. 5 चेंडू 12 धावांची गरज. हो दिशाहीन गोलंदाजी आपण पाहतोय. पंच आमच्याकडे वळतात. हा चेंडू खराब. आता 11 धावांची गरज असेल. एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये जमेल. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली 55 या धावसंख्येवर. 5 चेंडूमध्ये 11 धावा बनवायच्या. प्रेशर दोन्ही बाजूने फलंदाजी करणाऱ्या संघावर आणि गोलंदाजी करणाऱ्या संघावर सुद्धा प्रेशर. डॉट बॉल. फुलटा चेंडू भिरकावून दिलाय आशिष पाटीलच्या झोन मध्ये आणि चेंडू गेलाय सीमा पार. धन धन करत षटकार. थँक्यू व्हेरी मच. आता खराब गोलंदाजी आपण पाहिली या ठिकाणी सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केला जातोय सांगली संघाच्या माध्यमातून. 17 चेंडू 47 धावावर नॉट आउट पारी खेळत असताना आपण ते आशिष पाटीलला पाहतोय. आशिष पाटीलचा खेळ जर आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 4 चेंडू 5 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 4 चेंडू 5 धावांची गरज. आशिष पाटील पॉइंट मध्ये ढकलण्याचा प्रयत्न आणि धाव मिळेल फक्त सिंगल. 3 चेंडू 4 धावांची गरज. सामना अजूनही संपलेला नाहीये. एखादी विकेट आली, एखादा डॉट चेंडू आला सामन्यामध्ये पिंपरी संघ शिरकाव करेल. एखादा मोठा फटका आला तर सांगली संघ या सामन्यामध्ये शिरकाव करेल. 3 चेंडू मध्ये बनवायचे 4 धावा. खरं तर हाय व्होल्टेज सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एका बाजूला सांगली संघ, दुसऱ्या बाजूला पिंपरी संघ. 3 चेंडू मध्ये 4 बनवायचे सांगली संघाला. 3 चेंडू मध्ये 4 धावा पिंपरी संघाला रोखायचे आहेत. अमित बोपी स्ट्राईक एंडवर चांगली साथ दिली. चांगली पार्टनरशिप सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 3 चेंडू 4 धावांची गरज. आडव्या बॅटने केलेला हा फटका आणि या चेंडूवर आलाय फलंदाज झालाय बाद. झेल बाद. येणारे 2 चेंडू 4 धावांची गरज. दोन चेंडू 4 धावांची गरज. कोण जिंकणार कोण हरणार. एका बाजूला पिंपरी संघ, दुसऱ्या बाजूला सांगली संघ. आता विकेट आली आहे. सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करतोय पिंपरी संघ. 2 चेंडू मध्ये 4 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी. पिंपरी जिंकणार की सांगली जिंकणार याच्याकडे संपूर्ण सर्वांचं लक्ष लागले. हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना, हाय व्होल्टेज सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एका बाजूला सांगली आणि दुसऱ्या बाजूला पिंपरी. या चेंडूवर सामन्याचं भविष्य आपल्याला पाहायला मिळेल का. 2 मध्ये 4 धावा बनवायच्या आहेत. एका बाजूला फलंदाज आपण पाहू शकाल वैभव भोपी मैदानाच्या आतमध्ये आलाय. चौकार आला तर सांगली संघ जिंकणार. एखादा डॉट आला तर पिंपरी संघ सामन्यामध्ये शिरकाव करेल. वैभव भोपी ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. सामन्याला कलाटणी देईल का. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. 2 चेंडू 4. आडव्या बॅटनं खेळलेला हा फटका ऑन साइडला ड्राईव्ह करतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही. 1 चेंडू 3 धावांची गरज. कोण जिंकणार कोण हरणार. सामना जर तुम्हाला आवडला असेल तर एकदा जोरदार टाळे झाले पाहिजेत. 1 चेंडू 3 धावांची गरज. सांगडे की पिंपरी, पिंपरी की सांगडे असा बिग बॅटल सध्या मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेलाय. 1 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. डॉट थँक्यू व्हेरी मच. आता 1 चेंडू 3 धावांची गरज. कोण जिंकणार कोण हरणार याच्याकडे लक्ष लागले. खरं तर आयसीयू मध्ये ठेवलेल्या पेशंटला बघायला संपूर्ण गाव जातं तशी अवस्था या सामन्यामध्ये झाली आहे. 1 चेंडू 3 धावांची गरज. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. सामना कोणीही जिंको
टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. एक चेंडू 3 धावांची गरज. पिंपरी की सांगडे. फुलर लेनचा चेंडू आडव्या माटने खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. धावा मिळतील या चेंडूवर 2 आणि एका धावेनं खरं तर सांगडे संघ पराभूत झालाय. खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अखेरच्या क्षणापर्यंत खरं तर सांगडे संघानं झुंज दिल्या. 50 धावा खरं तर या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आशिष पाटीलनं ठोकलं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आशिष पाटील साठी. आणि एका धावेनं चेसिंग असल्या कारणानं संघ पराभूत झाला. वेल प्लेट पिंपरी संघ. हार्ड लक चेरोबा सांगडे संघ. जो सब कर ले